अरे रे 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 गेली रे मोडते वाटते बक्का माय माय बिन ले भरे राजा कट्ट 50 किलो तर भरीनच भरीन हो 50 नाही भरलं तरी 40-45 तर भरणंच आहे याले हो 100% 40-45 भरतेचे हो आता इथे कोण नाही मस्त बसतो जरासा 5-10 मिनटं बसतो मग चाललं जातो शेलूले डायरेक्ट इकाले घेऊन जातो याले हो आता मस्तपैकी इकतो पहिले एक 90 ओढतो 90 ओढली की लगेच मग आकडा लावतो आकडा लावला आकडा आला रे हाला लगेच पैसे घेतो लय मोठे पैसे घेतले लगेच बुडीला नेतो दवाखान्यात मस्त बुडीला दवाखान्यात नेतो बुड्याचा इलाज करतो त्याच्या उदाऱ्या गिदाऱ्या किराणा फिराणा नील करून टाकतो सबन जिंदगी जगतो मस्त आता हो फक्त आकडा आपला फसला पाहिजे हो डायरेक्ट लावून देतो 5-6 हजार रुपये का दमाना डायरेक्ट हो जिकडे तिकडे सबन डायरेक्ट लखपती झाला पाहिजे सुभाष हो जिकडे तिकडे सुभाषाचं नाव गाजलं पाहिजे आपलं हो श्रीमंत भाऊ श्रीमंत आता होतील हो एका आकड्यातनीच तिच्या बहीण हे खाऊन बसलं रे ती सुभाष काय करू राहिला म्हणलं तू इथे काय करू राहिला अरे राम म्हणलं पाटील राम इथे काय करू राहिला तू काऊन बसला म्हणलं इथे एकटाचे उन्नीत आणि हे काय होय म्हणलं कट्टेतनी काय आहे काय चालवलं तो आहे कुठे चालवलं हे काय होय बीन काय सांगू रे बुवा आले अरे पाटील ते हे होय ना आपलं ते मात्र होय ना हरभऱ्याचं मात्र वावरत नाहीच होतं हरभरा गिरभरा काढला आणि मात्र तसंच होतं ते ताळपत्रीवर टाकेल मग ते आता चालवलं मी म्हणलं शेलूला इकूनच टाकावं आता कुठे घरी घ्याय पुरते उलचक मात्र नाही आहे की नाही मातोळाच आहे त्याच्यात निरा मातोळाच आहे मिळाला मग घरीच ने ना काय लिखतं घरीच नाही ते बायको निसते ना मग ते मातोळा फतोळा बाजूला करते ते हरभरा गिरभरा निसला ते मग चांगला भाव भेटते तुला जरासा घरीच नाही ते मग काय लिखतं शेलून भलूत नाही बिन कमी मग लय कमी भावात जाते ती मग बायको म्हणे घरी नको आणू म्हणे मातीन फाती म्हणे कोण निसत बसीन म्हणे राहिले म्हणेन माय काय मग भांडी गिंडी धुणं भांडी हे ते करायचं कोण निसत नाही बसत म्हणे शेलूलेच नाही म्हणे तुम्हाला इकाली जेवढ्याचं गेलं तेवढ्याचं जाऊ द्या म्हणे म्हणून चालवलं ते हो माय बिन तू बायको लय होती दिसते बा मले आलं जायते तिला म्हणलं बरं म्या म्हणलं तुम्ही जे म्हणलं तेच म्हणलं चांगला भाव लागते निसगीस म्हणलं नाही म्हणे मी नाही निसत म्हणे तुम्ही इकूनच टाका म्हणे हो म्हणून चालवलं म्या हो इकडलं इकडे म्हटलं मस्त आता हो बरं मग मग निजा अरामान जाजू हो बरं येतो मग म्या हो येतो हो या माय बिन तर हे कुठून आला रे बा हे कुठून आला म्हणलं माय बिन अजून कोणी लोक यायचे बा लवकर निघा लागून म्हणलं फटकन हो नाहीतर लोक चौकशा करतील हो माहीत पडायचं बुटी गिडीले नसली ते आपण होऊन जायची बिन कमी आहे की नाही लवकर निघा पुरते बा हो काय सांगू शांत म्हणलं तुला बुड्यासाठी ठेवले होते बा कट्ट म्हणलं हे हरभरे ऐकतो बुड्याला दवाखान्यात देतो कायचं बा मा कायचं कट्टच नेलं चोरून कोण नेलं तर कट्टच नेलं चोरून राहिला बुड्याचा दवाखाना कायचं काय जाऊ देवा आता बाई बस झालं बरं लढणं किती लढता माय बस करा लढणं हो मग अजून तुम्हाला दवाखान्यात न्याय लागल आणि कट्ट गेला म्हणता चोरी राहू द्या बरं मुके बसा बरं मला लढू येते मग बिन कमी मुके बसा तू काय लढतं माय तू नको लढू तू काय लढतं कट्ट तर माया गेलं ना जरासं तुम्हाला ध्यान ठेवणं होत नाही काय नाही जरासं लक्ष नाही आमच्या घरावर तुमचं आता माय लक्ष नाही तर काय म्हणला रोज ते जगनचे बाबा येते तुमच्या घरी चहा गी पिते चालले जाते ध्यान नाही तर काय नाही मी धरून ध्यान ठेवतो मी येतो ना काही ध्यान नाही तर काय सबंध ध्यान असते बाई आमचं मग तरी तुम्ही म्हणता ध्यान नसते मग ध्यान असतं तर कट्ट गेलं नसतं रे बाया हरभऱ्याचं पोतं गेलं नसतं बाया म्हणलं चोरीले किती मोठे हरभरे होते उन्ही तानीत नाही असले व म्या म्हणलं उन्ही तानीत नाही असली शांती हो जाऊ दे बरं आता बाई आता कौरक लढता तुम्ही असे लढू गिळू नका तुम्ही बंद करा अवसान जाते मग लढू नका उन्हीचा टाइम आहे लढू गिळू काही नका मग करा तुमच्या नशिबात नव्हते ते नशिबाच्या पडी काढले भेटते का कोणाला जेवढं नशिबात आहे तेवढं भेटत असते मग जाऊ द्या सोडून द्या विषय मुख्य राहा तुम्ही बस झाला आता लढणं लढू नाही तर काय करू मग पगार नाही झाला निराधार नाही झाले 2 महिने झाले मग लढू नाही तर काय करू तू सांग ना तुला सांगू राहिलो मी एक बार मला माहित पडा फक्त मला एक बार माहित पडा कट्ट करून नेलं आपलं चोरी मला माहित पडते फक्त नाही त्याच्या घरावर गोटमार गेली नाही त्याचं डोसकं फळलं तर नावाला जगन नाही म्हणलं तर नातू नाही म्हणलं मी तू ध्यानात ठेव फक्त मी बदला घेतो म्हणजे घेतो फक्त मला माहित पडू दे कट्ट करून नेलं तर तू काय भांडण करत तू उलचक जीव विचार्या तू नको करू काही पंख्या तुला दिसलं का कोणी कट्ट गिट्ट नाही त्याने माझी जागा बोंदरीचं पोतं होतं म्हणे माझी दिसलं कोणी तुला घेऊन जातं नाही कोणी दिसलं का म्हणलं मी काष्ट सांगू मी
ना लढणं बंद करा म्हणलं तुम्ही. बस झालं म्हणलं आता लढणं फळणं. मग आता ते सापडत असते का चोर? नेलं असं त्याच्या घरी त्यानं. मग हरभरे का कमी लोकांच्या घरी आहेत का? मग माझ्या घरी आहेत, अजून लय जणांच्या घरी आहेत ना हरभरे येते. दिलं असं कट्ट्यात मिसे मासे करून काय माहित होते आता. जाऊ द्या, त्या विषय सोडून द्या. जाऊ दे तिकडे. नशिबातच नव्हते तिकडे म्हणा. द्या समजून सांगा. जाऊ दे, द्या तिकडे सोडून. नाही 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 काय बोलून राहिली तू? का मावशी, शांत मावशी, काय म्हणून राहिली म्हणली तू? सोडून द्या. पण बाबा पण नाही सोडून दिलं, मी काय सोडून देऊ? मी नाही सोडून देत कोणाले. त्याचा मर्डरच आहे ना. आता त्याला मारूनच टाकतो मी. फक्त मला माहित पडू द्या फक्त कट्ट कोणा चोरलं म्हणून. अबू फुलचाक जीव नाही. मर्डर आणि गिटरच्या गोष्टी करून राहिला. एका चापटीचा नाच म्हणलं तू. अभ्यास करत जा ना मुकाळा. शाळेत लक्ष दे ना तू. त्याला म्हणता भांडणं करायला का? मुकाळा राह तू. पुढे पुढे करू राहिला तू. चुपचाप राहायचं म्हणलं. काय भांडण नाही करायचे कोणासंग आपल्याला. मग देव पायीत बसीन त्याचं. मग देव बरोबर करते सबन. मग सगळ्याला सजा देते. मग चुपचाप राहायचं, काहीच नाही करायचं आपण. म्हणजे हुशार आहेस तू. काहीच नाही करायचं म्हणतो म्हणजे आमच्या घरात मग येऊ देऊ म्हणलं. कोणाला येऊ देऊ? चोऱ्या करणार लावू देऊ म्हणलं. मग आमच्या घरचं टोपलं चोरी गेलं. मग एक बकेट चोरी केली. मग आमचं घर दिसतं का त्याला? मग आता नाही सोडत नाही कोणाला. आता कोणालाच नाही सोडत ना आम्ही. आता मग गोटमार आहे आता. हो आता म्हणजे गोटमार म्हणजे विषय सोडून देतो. रावडे जगण्या, रावडे नाही बाबू, रावडे नाही. लहान होणं आपण मिळाला मग आपल्याला कोणी मारते बरं. रावडे एका चापटीचे पोट आपण. हो रावडे काही भांडण नाही करू बा आपण. आपल्याला शाळा शिकायला लागते ना. बिनकामी केस फेस लागली आपल्यावर. नसली चापट होऊन जायची बिनकामी. आहे का नाही? तू तर म्हणतो तुला पोलीस बनायचं आहे म्हणतं. मग तू भांडणं करतं. तर मग कसं होईल? सोडून दे विषय, जाऊ दे तिकडे. आपण काही नाही करू. देव पायत बसते म्हणते ना. मग देव पाहिन त्या चुट्ट्याले. पाय बरं शिकबर त्याच्या बसून. शिकत्या पंख्या जळून म्हणलं काहीतरी. पाय कसा बोलते चांगला. आणि तू पाहायला चाललाय का भांडणं करायला? मग त्याला तरी समजते. आणि तू चालला भांडणं करायला. बाबू तुला सांगू राहिली. महासंघ कायले मोठ्या आवाजात बोलू राहिला तू? महासंघ कायले बोलू राहिला म्हणलं. एक दिन ठेवून बद्दल म्हणलं तुला भांडण करू म्हणलं तू. काय ऐकत नाही का तू? जगण्या तुला समजून नाही राहिला का कोणा संग कसं बोलायचे? चल निघ लवकर घरातून. लवकर अभ्यास कर लवकर. चल लवकर घरात निघ. चल निघ पटकन. बरं आता तर जातो मी. पण भाऊ बदला म्हणजे बदला नाही. थांबा तुम्ही. निघ रे, निघ लवकर नाही तर दे निघ ठेवून. चल निघ लवकर. निघ अभ्यास कर. होय तळे नाही हानीन बरं. हानीन आपल्याला बिनकामी. लय सापट लागते बाबू इथे जोरानं फटकन. चल मग काय आपण अभ्यास करू 5-10 मिनिटं कसा आपण. मग पाहून घेऊ. चल 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 चल. काय मग किती किलो होता? किती किलो होता म्हणलं ते पोतं? होतं काय 40-45 किलो. हो त्याच्यावर नाही भरत. 40-45 किलो भरते ते. बाबा 40-45 किलो लय झालं ना मग राजे ते. कमी झालं का? लय मोठं झालं ना ते. मग अर्ध पोतं झालं ना. अर्ध पोतं काय म्हणते ते 40-45 किलो. बापा लयच लांबवलं मग. आणि त्याला बरंच उचललं हो. मग एकट्याला बरंच उचललं म्हणलं असं. तुला कसं माहित रे? तुला कसं माहित ते एकटं होतं म्हणून? तुला कसं माहित? अरे मुख्य राहणार शांताराम भाऊ, मुख्य राहणार. तुमच्यावर फिरतील ना मग ते. तुम्हीच नेलं म्हणाचे. चुपचाप राहा. सांग ना रे. सांग ना. तुला कसं माहित म्हणलं? तुला कसं माहित? काय राजा आबाजी मग असंच म्हणलं ते. असंच म्हणलं. नाही पण इतक्यात चोरायला होऊन राहिल्या बरं. चोरायला होऊन राहिल्या म्हणलं आपल्या गावात नाही. हो काय बाहेर गावचे येऊ राहिले का आपल्या गावातलेच होतं काय मालूम. काय मिळलं नाही कोणाचं कोणाले. हो शक्यच नाही. बाहेरगावचं शक्यच नाही ना हो. बाहेरगावचं नाही करत. बाहेरगावचा काय येईन मराले रट्टे खायला येते. मग सबन गाव झोडपते त्याला. बाहेरगावचं नाही येते. हे आहे गावातल्यानंच केलं काम. हे आबाजीचं कट्ट गावातल्यानंच लांबवलं. हो बरोबर पायथ्यावर होता ते. ध्यान ठेवून होता. बुडा गेला रे गेला तिकडे अंदरच्या खोलीत की कट्ट गायब. हो असंच झालं ना ते. मग हो ना राजा. फक्त नाश्ता करायचं निमित्त झालं हो. नाश्ता करायला गेलो मी. बुडी म्हणे नाश्ता करा म्हणे मग जाऊ म्हणे. हो लगेच गेलो. 5 मिनिटं नाही झाली तिकडे गेलो की अरे बापरे की कट्ट गायब. तू गेलाच नाही का मग दवाखान्यात? दवाखान्यात गेलाच नाही का? अरे नाही ना बाबा. त्याच्यासाठीच तर ते बुडी मिनता करू राहिली. दवाखान्यात चला. खोकलताच म्हणते. रात्रभर खोकलता म्हणते. हो त्याच्यासाठीच तर ते पोतही काय चालवलं होतं. पण नेलं का चोरून. कोणा नेलं तर जाऊ द्या आबाजी, काही टेन्शन घेऊ नका आता. जाऊ द्या. झालं गेलं तर काही ना काही तर सापडले नव्हते चोट्ट. भगवंत सबन पाहू राहिला. देव सगळ्याला पाहते. मग देवाच्या दरबारात उभा ना आपण. मग मामूली गोष्ट आहे का? त्याला तर सबक शिकवूच आपण एखाद्या दिवशी. फक्त माहीत पडू द्या. हो ते चोट्टे लोक कायले माहीत पडू देतात बे. या हाताला माहित नाही होतीत राजा. ना आपल्याला काही माहित होती ती. मग चोट्ट्याचं काम लय छतीर राहते. बातच गायब करतात ते. मग किती शातूर असू द्या म्हणलं. किती शातूर असू द्या. भगवंताच्या दारी कोण नाही म्हणलं. कोणीच नाही चालत. मग पाहते देव त्याला बरोबर. मग चोरू द्या ना. किती चोरते तर मग एक दिवस त्याला भरून द्या लागन म्हणलं. एक दिवस असा येईन की मग सोडून द्या तुम्ही विषय. मग
देव तर पाहतेच त्याले, देवाच्या हातून कुठे जाणार आहे. पण ते आपल्याला काय ना काय करावं लागेल ना. मग ते चोऱ्या कवर करीन म्हणलं, मग ते काही ना काही पकडाच लागेल ना त्याला. मग उद्या माझ्या घरचं गेलं तर काही मग काय करावं. मा बुडा असा बोलून राहिला की घरी लाखो करोडो रुपये आहेत. उरे बापा जगनले माहित झालं का. आता तर काही खरं नाही बाबा सुट्ट्याचं. त्या आता तर घरावर गोटमारच आहे त्याच्या, ज्यांना नेलं त्याच्या. हो जगन बाबू शांत शांत व्हय. एवढा कायले तपून राहिला. तुला पोलीस बनायचं म्हणतं ना. मग कायले गोटमारून गिटमार करून राहिला लोकांच्या घरावर. डोसके फोडतं का लोकांची तू. काय अशानं कसा पोलीस बनशील मग तू भांडणं करून. चुपचाप राह तू, काही बोलू नको याच्यात नाही. आम्ही पाहतो काय करायचं ते. टोपलं गेलं, एक बकेट गेली, आणि आता महाबाजीच्या घरचं हरभऱ्याचं पोतं गेलं, तरी पाऊस राहिले. काही पाहता म्हणलं सरपंच आहात तुम्ही. माया बिना तर मी का लोकांच्या घरावर ध्यान ठेवू बाबा. कुठे कुठे पुरू म्हणलं मी. नाही आता बदला बदला घेतो बाबू, बदला घेतो म्हणलं खंडू आम्ही. बदला घेतल्याशिवाय हे जगन मुकाने बसत. तू पाय फक्त गोटमार होईल म्हणजे होईल, फक्त मला माहित पडू द्या. हो बदला घेतो म्हणजे घेतो आपण. हो पोरगं मला लय सध्या दिसते बा. कोणावर गेलं रे म्हणलं. कोणावर गेला तू? असा नव्हता आपण का जपान्या, तू असा नव्हता ना. जगन जाय तू घरी जाय, आम्ही करतो काय करायचं ते. जाय जाय घरी जाय तू, याच्यात लक्ष नको देऊ. तू अभ्यास कर बाबा. पोलीस बनतो म्हणतो तू. जा घरी जाय तू. जाय आम्ही पाहतो काय करायचं ते. नाही त्याला माहित नाही कानूनच्या हात लंबे होते म्हणून. त्याला माहित नाही. जेव्हा त्याला माहित झालं कानूनच्या हात लंबे होते म्हणून, मग मी आणि ते नाही त्याचे सालपट लांबवलं ना, तर नावाचं म्हणलं जगन पोलीस नाही म्हणलं. तुम्ही ध्यान ठेवा फक्त. फक्त मला माहित पडू द्या. खंडूदा तू सांगतो मला कोण आहे ते चोरत. हो जाय तू, सांगतो मी तुला. जाय 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 घरी जाय. हो चालेल.